वाहिद बिजापुरे यांच्या प्रयत्नातून शास्त्रीनगर येथे नवीन पिण्याचे पाईपलाईन घालण्याच्या कामाचा शुभारंभ। शास्त्रीनगर भागात गेल्या अनेक महिन्यापासून अपुरा आणि गढूळ घाण पाण्याचा पुरवठा होत होता। या भागातील नागरिकांनी सोलापूर शहर मध्य विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष जेबी ग्रुपचे संस्थापक वाहिद बिजापुरे यांना कल्पना दिली असता सोलापूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना अनेक वेळा सांगूनही त्यांनी दुर्लक्ष केलं होतं। त्यामुळे आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहिद बिजापुरे यांनी सोलापूर महानगरपालिकेवर मोर्चा काढून माननीय आयुक्त शीतल तेली उगले यांना निवेदन दिले असता आयुक्त मॅडम यांनी अधिकारी वर्गाला आणि झोन क्रमांक 8 ला ताबडतोब यावर उपाययोजना करायला सांगितले। त्यामुळे झोन क्रमांक 8 च्या महानगरपालिका दैनंदिन देखभाल दुरुस्ती कामाअंतर्गत शास्त्रीनगर भागात नवीन पिण्याच्या पाईपलाईन कामासाठी 5 लाख रुपये बजेट मंजूर केले। त्या बजेटमधून आज रोजी नवीन पिण्याच्या पाईपलाईन घालण्याच्या कामाचा शुभारंभ सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे, ज्येष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री यांच्या हस्ते वाहिद बिजापुरे यांच्या उपस्थितीत करण्यात आला। भागातील अनेक वर्षाच्या समस्याला आज खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे। आमचे आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहिद बिजापुरे सर्व काँग्रेसचे पदाधिकारी महानगरपालिकेवर मोर्चा नेले होते। मोर्चानंतर त्या मागणीमध्ये प्रमुख मागणी शास्त्रीय भागामध्ये कमी प्रेशरने पाणी मिळत आहे। दुसरी मागणी पाईपलाईनच्या माध्यमातून घाण पाणी आपल्या दररोज घरात येत आहे। घराला घाण पाणी येत असताना पाईपलाईनची मागणी अतिशय योग्य होती। आज महानगरपालिकेच्या माध्यमातून इथं 5 लाखाची पाईपलाईन मंजूर होत असताना मला आनंद आहे। काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते वहीदभाई त्यांचे सहकारी हे गरिबांच्या व लोकांसाठी अनेक वेळा मोर्चा काढले। त्या मोर्चांचा जो खऱ्या सातत्यानं त्यांचा पाठपुरावा होता आणि आमदार प्रणितीताईंचं देखील त्यांना मार्गदर्शन असल्यामुळं आज या ठिकाणी 5 लाखाच्या पाईपलाईनचं उद्घाटन होतं आहे। मला याचा मनापासून आनंद आहे। जरूर याच्यामधून नागरिकांना व्यवस्थित पाणी मिळेल व त्यांची व्यवस्था होईल।